Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise Lord Church. Good morning. शुभ प्रभात. Good morning. Let us all arise in the presence of the Lord this time. यावेळेस आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूयात. Church, we are worshiping the name above all names, the name of Jesus Christ. मंडळी, आज आपण जे नाव सर्वश्रेष्ठ आहे, प्रभू येशू ख्रिस्त, त्या नावाची उपासना करत आहोत. We are going to lift the name of the Lord on high. प्रभू येशूचं नाव आपण उंचावणार आहोत. And we are going to surrender everything into His mighty आणि hands. सर्व काही त्याच्या पराक्रमी हाती आपण समर्पित करणार आहोत. Today the Lord is looking into our hearts. आज प्रभू परमेश्वर आपल्या अंतःकरणाकडे बघत आहे. Even though the world looks at the outside things, but He looks at your heart. आणि जरी जग बाहेरील स्वरूप पाहते, पण परमेश्वर तर अंतःकरण पाहतो. So there is nothing and nothing that is hidden from Him. तर मग अशी कोणतीच गोष्ट नाही की जी परमेश्वराच्या नेत्रापासून लपलेली आहे. So when you're coming before Him, just come the way you are. तर मग जर तुम्ही आज परमेश्वरासमोर येत आहात, तर जसे तुम्ही आहात तसे त्याच्या समोर या And just worship Him in spirit and in truth. आणि आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करा. Come, let us all lift up our hands आपले हात आपण उंच करूया and honor Him आणि परमेश्वराचा सन्मान and करूया. worship Him. त्याची भक्ती करा. Give Him all the glory. सर्व गौरव त्याच्या नावाला द्या. Tell Him, Lord, that I surrender everything into your mighty hands. आणि त्याला सांगा की प्रभू, सर्व काही मी तुझ्या हाती समर्पित करतो. And just thank Him for His wonderful presence that He blesses us with. आणि त्याचं जी अद्भुत सानिध्य त्याने आपल्याला तो आशीर्वादित करतो, त्याच्या उपस्थितीबद्दल त्याला धन्यवाद. Let us tell that, bless the Lord, O my soul. आणि आपण असं म्हणूयात की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. And all that is within me, bless His holy name. आणि हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. Because at the name of Jesus, every knee shall bow, every tongue will confess that Jesus Christ is Lord. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक जीवा हे कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. Lord, we humble ourselves. प्रभू, आम्ही स्वतःला लीन आणि नम्र असं करतो. We humble ourselves before you. आम्ही तुझ्या समोर स्वतःला लीन आणि नम्र असं करतो. We surrender everything into your mighty hands. आणि सर्व काही तुझ्या पराक्रमी हाती आम्ही तुला समर्पित करतो. Use us for your glory. तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग कर. Use us for your glory. तुझ्या गौरवासाठी आमचा उपयोग कर. And let your name be glorified through every song and everything that we sing. आणि प्रत्येक गीत जे आम्ही गात आहोत, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. With a heart of thanksgiving, we come before you. आमच्या अंतःकरणामध्ये धन्यवाद घेऊन आम्ही प्रभू तुझ्या समोर येतो And we lift your name on high. आणि आम्ही तुझं नाव उंचवितो. Hallelujah. हालेलुया. We worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी भक्ती करतो. We worship you, Father. पिता परमेश्वरा, आम्ही तुझी आराधना करतो. Thank you. तुझ्या नावाला धन्यवाद Thank देतो. you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. We worship you, Father. आम्ही तुझी उपासना करतो. चाहे तुमको दिल से गाएंगे मिलके तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाएंगे गीत मिलके तेरे नाम यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है
यीशु नाम में मिलती है क्षमा, यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय, यीशु नाम, वो प्यारा नाम, वो सच्चा नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जोरदार स्तुती आणि टाळ्यांचं बंधन राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूच्या नावाने आपण मोठ्याने आपण अशा नावाची उपासना भक्ती करत आहोत जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे प्रभू येशू ख्रिस्त हे ते नाव आहे. Hallelujah. हालेलुया He's the God of creation. तो निर्मितीचा परमेश्वर आहे And He made us आणि त्याने आपल्याला निर्माण केला to आहे worship Him. जेणेकरून आपण त्याची भक्ती करावी. Hallelujah. हालेलुया. Can you turn to your neighbor and say, I was made to worship? आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे वळूयात आणि त्यांना सांगूयात की मला यासाठी निर्माण करण्यात आला आहे की मी देवाची भक्ती आराधना I करावी. was made to worship. मी देवाची भक्ती करण्यासाठी मला निर्माण I am करण्यात not आला आहे. made to worry about things. कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताक्रांत होण्यासाठी माझी निर्मिती I झाली have नाही. been made to worship the King of Kings and the Lord of तर Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती आराधना उपासना करण्यासाठी मला निर्माण करण्यात Let आला us all आहे. worship Him with all our hearts and with everything that you have. तर मग तुमच्याकडे जे काही आहे संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याची आराधना करूया. Let us all clap our hands and praise Him.
चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात पर जय करुणाकर प्रभो परात पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा जय जगदाधारा जगाला तुझा मात्र धारा हो जय जय विश्वपते जगणे तुझी वाट बघते हो तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा आणि तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा तुलाच वंदन घे अमोचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात पर जय करुणाकर प्रभो परात पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा प्रभो परात पर जय करुणाकर प्रभो परात पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 आज्ञा जय 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 आज्ञा जय Hallelujah. Can we all give him the best praise, आपण church? जोरदार टाळ्यांचं वंदन टाळ्यांची स्तुती This is देवाच्या the day नावात that the Lord has made. करू. आजचा हा दिवस प्रभूने नेमलेला आहे This is the day that the Lord has made. आजचा हा दिवस प्रभूने नेमलेला And आहे we all will rejoice and be glad in it. आणि आपण Amen. त्यामध्ये हर्ष आणि उल्हास करणार आहोत Hallelujah. आमेन. हालेलुया In my darkest nights, माझ्या काळोखाय असलेल्या अंधकारामध्ये He देखील. shines as bright as day. आणि Amen. तो दिवसाप्रमाणे चमकत आहे And His love amazes us. आणि त्याची प्रीती मला किंवा आपल्या सर्वांना And I will Amazing. sing of the goodness of God. Amen. आणि मी देवाचं चांगुलपण गाणार आहे Let's all sing this song and glorify His name. हे गीत गाऊया त्याचा गौरव आपण करूया Let's all clap our hands and praise Him. Let's sing together. आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए. आओ आज का ये दिन यहोवा ने
आशाओं को आशाओं का है ये दिन, यीशु मसीह तो हमारे संग, कोई नहीं तेरे बिन आज के दिन। तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए, धन्यवाद हो धन्यवाद हो धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो धन्यवाद हो मैं हूँ तेरा। आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा। यहोवा मेरे दिल में है, मैं नाचूंगा मैं गाऊंगा, यहोवा मेरे साथ है तो कौन मेरा विरोधी है। यहोवा मेरे दिल में है, मैं नाचूंगा मैं गाऊंगा, यहोवा मेरे साथ है तो कौन मेरा विरोधी है। हमें जाना है उसके पास, उसकी हुजूरी में, हमें जाना है उसके पास, उसकी हुजूरी में। मेरा यहोवा है जहाँ आनंद ही आनंद है, मेरा यहोवा है जहाँ आनंद ही आनंद है, मेरा यहोवा है जहाँ आनंद ही आनंद है, मेरा यहोवा है जहाँ आनंद ही आनंद है। बढ़ना है अब मसीह में मुझको, रुकना नहीं है कहीं पर भी मुझको, कुछ भी हो चाहे कुछ भी हो। कितने लोगों को बढ़ना है अब मसीह में मुझको, रुकना नहीं कहीं पर भी मुझको, कुछ भी हो चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी हो, मुझे बढ़ना है। I wanna scream. I wanna scream it out from every mountain top. Your goodness knows no bounds. Your goodness never stops. Your mercy follows me. Your kindness fills my life. No love amazes me. Come on, sing it with good. And I sing because you are good, and I dance because you are good, and I shout because you are good, you are good, good to me. Nothing and no one comes anywhere close to you. The earth and ocean sea only reflect this truth. And in my darkest night, you shine as bright as day. Your love amazes me. And I sing because you are good, and I dance because you are good, and I shout because you are good, you are good to me, and I sing because you are good, and I dance because you are good, and I
If God has been good to you, give him a praise. जर देव तुमच्याशी चांगला आहे तर उत्तम ते मोठ्याने टाळ्यांचं वंदन त्याला देऊन देऊया. Hallelujah. हालेलुया. Let this be our prayer today. तर मग आज आपली सर्वांची ही प्रार्थना That असू द्या. Lord, with everything that I do, प्रभू जे काही मी सर्व करतो, the way I speak, ज्या प्रकारे मी बोलतो, the way I treat others, ज्या प्रकारे मी इतरांना वागणूक the देतो way I am in my problems, आणि मी ज्या प्रकारे माझ्या समस्या हाताळतो, let it all bring glory to your name. त्याद्वारे Hallelujah. प्रभू तुझ्या नावाला गौरव मिळो. Let everything that we do bring glory to the name of the Lord. जे काही आपण करू त्याद्वारे प्रभूच्या नावाला गौरव मिळो. That's what our next song says. आणि हेच आपलं पुढचं गीत Are आपण we गाणार ready to आहोत. sing that, Lord? That everything that I do bring glory to your name? Can तर I मग see your hands? तुम्ही हे गीत गाण्यासाठी तयार आहात का? Yes. ज्यामध्ये असं म्हटलं आहे, प्रभू जे काही मी करेल मी तुझ्या नावाला गौरव Let's आहे. glorify him. तर मग आपण सर्वजण त्याचं गौरव करूया. जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और चलना तुझे पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे तू मिसाल है तू मैं मिसाल बनूं, मिसाल है तू मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, कामिल है मैं भी कमाल बनूं, बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं, मिसाल है तू मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, दुनिया का नूर है यीशु, सब मिलके गाएंगे, दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरी सोचों में तू मेरे ख्वाबों में तू, मेरी सोचों में तू मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू मेरे ख्वाबों में तू, मेरी सोचों में तू मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे सब पुकारेंगे, जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और चलना तुझे पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जलाल पाता रहे जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाएंगे, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, सुनता रहे
We worship you, Father. पिता परमेश्वर आम्ही तुझी भक्ती Let करतो everything that we do bring glory to your name. आणि खरोखर जे काही प्रभू आम्ही करू त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ Oh, दे. we worship you, Father. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू. What a beautiful name it is, the name of Jesus. प्रभू येशू हे नाव किती सुंदर ते नाव What a powerful the name that is the name of Jesus. आणि प्रभू येशू ते नाव किती शक्तिशाली ते नाव. Thank you, Father, for your wonderful presence in our midst. पिता परमेश्वरा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you that you're speaking to each and every one of us. आम्हा प्रत्येकाबरोबर तू आज बोलत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो That we don't have to hide from you, Lord, की आम्हाला तुझ्यापासून लपण्याची गरज नाही because of the wrong things that we have done. की ज्या चुकीच्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत किंवा आम्ही करतो त्यामुळे, But because of those things, we need you all the way more, Lord. We need all the way you more and more, Lord. आम्हाला तू अधिक आणि अधिक हवा आहेस. Because in our weakness, your power is made perfect. कारण आमच्या अशक्तपणामध्ये तुझं सामर्थ्य आम्हाला सशक्त बनवतं. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Today, Lord, thank you that you are looking into our hearts. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमच्या अंतःकरणाकडे आज बघत आहेस. Church, today the Lord is looking into your heart. मंडळी परमेश्वर तुमच्या अंतःकरणाकडे आज बघत आहे. There is nothing that is hidden from him. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी परमेश्वरासमोर तुम्ही लपवू शकता. He knows everything. त्याला सर्व काही ठाऊक आहे. So let us all just surrender. तर मग आपण सर्व काही त्याला समर्पित करूया. Just surrender to him त्याला तुम्ही समर्पित व्हा and just say, Lord, I need you. आणि प्रभूला म्हणा की प्रभू मला तुझी गरज आहे. I will just worship you. मी केवळ तुझी आराधना करणार In the आहे. midst of trials and temptations and problems, I will just worship you. मोह परीक्षा संकटामध्ये देखील मी निवड करणार आहे. मी माझ्या देवाची आराधना करणार आहे. Because you are the God who heals. कारण प्रभू तू असा आमचा देव आहेस की जो आम्हाला रोगमुक्त करतो. You are the God who delivers. तू असा आमचा परमेश्वर आहे जो आम्हाला सुटका देतो. Oh, we're going to praise you. We're going to worship you. आज आम्हाला तुझी भक्ती करायची आहे, तुझी आराधना Thank करायची you, आहे. Jesus. Thank you. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. You were the word at the beginning, one with God the Lord Most High. Your hidden glory in creation, now revealed in you are bright. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ my King. What a beautiful name it is. Nothing compares to this. What a beautiful name it is. The name of Jesus. You didn't want heaven without us. So Jesus, you brought heaven down. My sin was great, your love was greater. What can separate us now? What a wonderful name it is. What a wonderful name it is. The name of Jesus Christ my King. What a wonderful name it is. Nothing can stand against. What a wonderful name it is. The name of Jesus. What a wonderful name it is. The name of Jesus. We worship you. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू. You are victorious. तू विजयशाली परमेश्वर Your आहेस. presence is in our midst, O Lord. तू
तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये आहे. We worship you, Father. पिता परमेश्वर, आम्ही तुझी आराधना करतो. आम्ही तुझं नाव We स्तुती give you करतो. all the glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती प्रभू आम्ही You are तुझ्या नावाला victorious देतो. King. तू आमचा विजयशाली You राजा are आहेस. victorious King. तू आमचा विजयशाली राजा आहेस. You are victorious King, O Lord. तू प्रभू आमचा We विजयशाली worship राजा you. आहेस. We worship you. आम्ही We तुझी भक्ती worship करतो, you. We आराधना worship करतो. you. We worship. तुझी भक्ती करतो प्रभू. We worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही Come तुझी on, भक्ती church. करतो. Let us all worship Him. Sing. मंडळी आपण सर्वजण भक्ती करूया. Death could not hold you. The winter before you. You silenced the boast of sin and grave. The heavens are roaring the praise of your glory. Now you are raised to life again. You have no rivals. You have no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom. Yours is the glory. Yours is the name of our name. What a powerful name it is. What a powerful name it is. The name of Jesus Christ, my King. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. What a powerful name it is. The name of Jesus. Powerful name it is. The name of Jesus. Oh, what a powerful name yours is, O Lord. प्रभू तुझं नाव हे किती शक्ती That सामर्थ्यशाली when you आहे. touch us, O Lord, we get healed, O Lord. प्रभू जेव्हा तू आम्हाला स्पर्श करत आहेस, आम्हाला तू आरोग्य देत आहेस. In your word says, when you touch the dead, it raises back to life. आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे, जेव्हा तू स्पर्श करतोस तेव्हा मृत देखील उभा राहतो. There is nothing that is impossible unto you. प्रभू तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. Everything is possible in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व काही शक्य आहे. Thank you, Jesus. Thank you. प्रभू आम्ही तुला Lord. धन्यवाद Thank you, देतो. Father. आम्ही Thank तुझे you, आभार Father. मानतो प्रभू. तेरे छूने से रोगी चंगा हुआ. तेरे छूने से अंधा चंगा हुआ. तेरे छूने से कोढ़ी चंगा हुआ. तेरे छूने से मुर्दा जिंदा हुआ. मुझ पापी पे अपना हाथ बढ़ा. छू ले, छू ले, छू ले, पवित्र आत्मा मुझे छू ले, छू ले, छू ले, पवित्र आत्मा मुझे छू ले, छू ले, छू ले, पवित्र आत्मा मुझे छू ले, छू ले, छू ले, पवित्र आत्मा मुझे छू. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके
Please be seated in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. I welcome you all for this third service in the name of our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. If you are here for the first time to worship with us, may I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल आमच्याबरोबर देवाची भक्ती करण्यासाठी, तुम्हाला विनंती आहे तुम्ही उभं राहावं. Let's clap our hands and welcome these dear आपण ones. सर्वजण टाळ्या वाजवून या प्रियजनांचं स्वागत आपल्यामध्ये करूया. And we believe that God will continue to bless you throughout the service. आणि आमचा विश्वास आहे की देव तुम्हाला या सभेमध्ये आशीर्वादित करणार आहे. I request Pastor Stephen to please come on the stage. पास्टर स्टीवन यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. And I request Brother Samarpan Raulkar to come on the stage. समर्पण राहुलकर याला विनंती आहे पुढे यावं. Brother Samarpan Raulkar has been selected as the best performer for this year's as an all-rounder in the Bishop's Cricket Academy. बिशप्स क्रिकेट अकॅडमी मध्ये त्याला ऑलराऊंडर आणि बेस्ट ऑलराऊंडर म्हणून परफॉर्मर म्हणून सन्मानित करण्यात आला आहे. We congratulate you आणि आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत. and we encourage if you or your child receives any individual awards like this, please bring it into the house of the Lord so that we can felicitate you and glorify the name of the Lord. जर तुम्हाला किंवा तुमच्या लेकरांना अशा प्रकारे वैयक्तिक स्पर्धांमध्ये काही बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, तर तुम्हाला उत्तेजन आहे तुम्ही ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान करण्यात येईल. Now there's a dedication of the baby, so I request the concerned parents to please come along with your child for your baby's dedication. यावेळेस बाळकाचं समर्पण होईल. आई वडिलांना विनंती आहे तुमच्या लेकरांना घेऊन तुम्ही पुढे यावं. We do not baptize children आपण लहान लेकराचा बाप्तिस्मा करत नाही, because for baptism, the candidate who wants to take baptism must repent and have faith in God. कारण जो व्यक्ती पाण्याचा बाप्तिस्मा घेऊ इच्छितो त्याने पश्चाताप करणं गरजेचं आहे, पाण्यामध्ये जाऊन माघारी येणं गरजेचं आहे. And children cannot do either of this. पण लहान लेकरू यापैकी काही करू शकत The नाही. word of God teaches us to dedicate our children unto the Lord. पण देवाच्या वचनाने आपल्याला शिकवण दिली आहे की आपल्या बाळकाचं समर्पण आपण प्रभूला करू शकतो. In the Old Testament, जुन्या करारामध्ये Elkanah and Hannah brought baby Samuel and dedicated him unto the Lord. अल्काना आणि हन्ना यांनी बाळ शमूएलला देवाच्या मंदिरामध्ये आणलं आणि त्याला प्रभूला समर्पित In the केलं. New Testament, Mary and Joseph brought baby Jesus and dedicated him unto the Lord. आणि नवीन करारामध्ये योसेफ आणि मरिया यांनी बाळ येशूला देवाच्या मंदिरामध्ये आणलं आणि त्याला प्रभूला समर्पित केलं. When Jesus wanted to teach a lesson of humility to his disciples, जेव्हा केव्हा प्रभू येशूला त्याच्या शिष्यांना नम्रतेचा धडा he शिकवायचा took होता, a child among them त्याने नेहमीच लहान बाळक त्यांच्यामध्ये and ठेवलं said that unless and until you become like this child, you cannot enter in the kingdom of God. आणि तो म्हणाला जोपर्यंत तुम्ही या बाळकाप्रमाणे होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत देवाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होऊ शकत When नाही. people wanted Jesus to bless their children, आणि जेव्हा लोकांना असं वाटत होतं की प्रभू येशूने आपल्या बाळकावरती हात ठेवून त्यांना the आशीर्वादित करावं, disciples prohibited them. पण शिष्यांनी त्यांना दटावलं. But Jesus said unto them, prohibit them not, for the kingdom of God belongs to such as this. पण येशू त्यांना म्हणाला की लेकरांना दटावू नका, त्यांना मजकड येऊ द्या, कारण देवाचं राज्य हे या लेकरांप्रमाणे आहे. In like manner, these parents have come to dedicate their child unto the आणि Lord. त्याच प्रकारे हे आई वडील आपल्या बाळकाचं समर्पण करण्यासाठी पुढे आले आहेत. As a servant of God, I would like to ask some questions to them. देवाचा सेवक या नात्याने मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे Do आहे. you believe that God has blessed you with this child? तुम्ही असा विश्वास ठेवता का की देवाने हे मूल तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child unto the Lord? हे बाळक तुम्हाला प्रभूला समर्पित करायचं आहे काय? Do you make a covenant with God before this church that you will bring this child in the house of the Lord regularly? तुम्ही देवाबरोबर असा करार करता का या मंडळीसमोर की या बाळकाला घेऊन तुम्ही सातत्याने परमेश्वराच्या मंदिरामध्ये याल? Church, since the parents have given all affirmative answers, shall we all stand and let's dedicate that child unto the Lord? मंडळी ह्या आईवडिलांनी होकारार्थी उत्तरे दिल्या कारणाने आपण सर्वजण जागेवर उभे राहूयात आणि त्यांच्या बाळकाचं समर्पण प्रभूला करूयात. Michael, I dedicate your tender life to the God. May you grow in wisdom, in knowledge, in the favor of God and man. Gracious Heavenly Father, I pray for Michael. We thank you for his life. Lord, I pray to thee that let him continue to grow in your word. Let him see the nature of God in the life of the parents, that at the right age that you have desired for Michael, he will accept Jesus Christ as his personal Savior. Till that extent, we dedicate Michael in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. In Jesus' name I pray. Amen. आमेन.
Michael does not belong to you. आता मिकाएल तुमचा राहिला नाही, Michael belongs to God. तर मिकाएल देवाचा झाला But आहे. as a servant of God, पण देवाचा सेवक आहे ना should त्याने. I hand over Michael into your care to be taken care of Michael on behalf of God? देवाच्या वतीने देवाच्या मिकाएलचा संगोपन करण्यासाठी त्याला तुमच्या हाती स्वाधीन करू काय? Accept God's Michael in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात देवाच्या मिकाएलचा तुम्ही स्वीकार करा. Gracious Heavenly Father, we thank you for the parents. कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या, या आईवडिलांबद्दल आम्ही तुला धन्यवाद They have देतो. taken a great responsibility to take care of your Michael. तुझ्या मिकाएलची महान संगोपन करण्यासाठी महान जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. Lord, I pray to thee that let these parents grow in your word, in your stature, and in your favor. प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की हे आई वडील तुझ्या वचनामध्ये आणि तुझ्या इच्छेमध्ये वाढू देत. Let them live such kind of exemplary life before Michael that Michael will see the nature of God in the life of the parents. की त्या मिखाएलने त्याच्या आई वडिलांकडे बघून तुझं गौरव करावं असं होऊ देत. Meet all the needs of these parents concerning the growth of Michael. मिकाएलच्या संगोपनासाठी लागणारी प्रत्येक गरज या आई वडिलांना तू पुरी. And let Michael be a blessing to this family and to everyone in connected with this family. आणि या कुटुंबाबरोबर जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मिकाएल आशीर्वादित असा होऊ देत. We as a church, we bless this family in the name of the Father, Son, and the Holy Ghost. आम्ही मंडळी या नात्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात या कुटुंबाला आशीर्वादित In करतो. Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. This year has been declared as the year of experiencing God's presence in our life. हे वर्ष जाहीर करण्यात आले परमेश्वराच्या सहवासाचा अनुभव आपल्या जीवनात And घेणे. God has promised us through His word in Exodus chapter 33 verse 14. God Almighty says that my presence shall go with you and I will give you rest. आपण पाहतो निर्गम याचा 33वा अध्याय 14 वचनामध्ये परमेश्वराने अभिवचन दिले की मी तुमच्या बरोबर येईल, माझा सहवास तुमच्या बरोबर Let us असेल. turn our Bibles to Genesis chapter number 17 verse number 1. उत्पत्ती आता 17वा अध्याय वचन 1 याकडे आपले पवित्र And शास्त्र when उघडूया. Abraham was 90 years old and 9, the Lord appeared to Abraham and said unto him, I am the Almighty God. Walk before me and be thou perfect. उत्पत्ती याचा 17वा अध्याय पहिलं वचन. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थवान देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. This is a very powerful experience that Abraham had when he was 99 years old. आपण पाहतो सामर्थ्यशाली अनुभव अब्रामाला आला ज्यावेळेस तो 99 वर्षाचा होता. In this verse, God reveals himself to Abraham. God gives a command to Abraham, and God wants Abraham to fulfill his plan in his life. आपण पाहतो या वचनामध्ये परमेश्वर तेव्हा अब्रामाला प्रगट झाला. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं माझा आज्ञा पाळ, आणि देवाने त्याला अभिवचन दिलं. A great name has been mentioned over here where God reveals himself as El Shaddai. I am the Almighty God. परमेश्वर महान नाव या ठिकाणी प्रगट करत आहे की तो अल्शडाय आहे, मी सर्वसमर्थ देव. In what kind of situation did God reveal himself to Abraham as El Shaddai, Lord Almighty? आपण पाहतो कोणत्या परिस्थितीमध्ये देव अब्रामाला प्रगट झाला आणि त्याला सांगितलं की तो सर्वसमर्थवान The word देव of God आहे. says that El Shaddai. Abraham was 99 years old देवाचं वचन सांगता अब्राम हा 99 वर्षाचा होता. when he was weak in his body, शरीरामध्ये तो दुर्बळ होता. when he was at the verge of giving up on his promise that God has given to him in Genesis chapter 12. उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने जे अभिवचन दिलं, जवळजवळ तो आता म्हणत होता की हा अभिवचन पूर्ण होणार नाही तर सोडून देत When होता. humanly thinking, his physical state and his wife's physical state was next to impossible. आपण पाहतो की मानवीरित्या जर विचार केला तर त्याची पत्नी आणि त्याची जी शारीरिक परिस्थिती होती ती अशक्य होती In बाळाला that जन्म situation, we देण्याकरिता. see that God reveals to Abraham that I am El Shaddai, the Lord Almighty. अशा परिस्थितीमध्ये देव त्याला प्रगट होता आणि देव त्याला म्हणत आहे की मी सर्वसमर्थवान देव अल्शडाय. When our resources come to an end,
ज्यावेळेस आपले स्रोत जे असतात संपतात, when our health is at stake, आपले जे शारीरिक परिस्थिती धोकादायक when we असते, are weak in our lives, आपल्या जीवनामध्ये आपण दुर्बळ होतो, when we are weak in our spirit, आपल्या आत्म्यामध्ये आपण दुर्बळ होतो, when everything seems to go out of hand, त्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते, God is our El Shaddai. देव Hallelujah. आपला अलशेड आहे. The हालेलुया. Almighty God has promised that He will turn up for us in every adverse situation that may weaken our faith. ज्या प्रत्येक विरोधक परिस्थितीला आपण तोंड देऊ शकत नाही, परमेश्वर म्हणतो त्या परिस्थितीमध्ये मी सर्वसमर्थवान देव तुम्हाला सहाय्य He करणार not only commits himself to turn up, but he gives us strength in our weakness. आपल्या अशक्तपणामध्ये तो आपल्याला काय देतो, तो बळ देतो. 2 Corinthians chapter number 12 verse number 9, the word of God says, and Paul says, God says, my strength is made perfect in weakness. दुसरे कोरिंथीकर पत्र याचं 12 अध्याय 9 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की तुमच्या अशक्तपणामध्ये माझं बळ I तुम्हाला do परिपूर्ण not know what करते. situation you might be going through in your life. मला माहित नाही आज तुमच्या जीवनातील कोणत्या Maybe परिस्थितीत it चालला is a आहात. physical weakness. कदाचित शारीरिक दुर्बलता Maybe it आहे, is a limitations of your resources. जे काही श्रोत आहे तुमच्याकडे त्याला मर्यादा Maybe it आहे. is an impossible like situation in the human angle. मानवी दृष्टीने अशक्य अशी But परिस्थिती I want आहे. to tell you that God who revealed himself to Abraham is the same God who is there with us today and forevermore. And the Almighty God is able to do a mighty work in our lives. आपण पाहतो जो सर्वसमर्थवान देव अब्राहमाला प्रकट झाला, अशक्य गोष्टी तो शक्य करणारा देव आहे, तोच देव आज आपल्या In बरोबर आहे. Romans chapter number 4 verse number 19 to 21 the word of God says, रोमकरासपत्राचा 4 अध्याय 19 ते and 21 being वचन. not weak in faith, he considered not his own body now dead, when he was about 100 years old, neither yet the deadness of Sarah's womb. He staggered not at the promise of God through unbelief, and was strong in faith, giving the glory to God, and being fully persuaded that what God had promised, he was able also to perform. रोमकरासपत्राचा 4 अध्याय 19 वचनापासून 21 वचनापर्यंत. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा गर्भशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपणाला दिलेल्या अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. The word of God says that the weakness in Abraham was an undeniable fact. The weakness in the womb of Sarah was an undeniable fact. But he did not have faith in that. But he believed in a God who is able to perform whatever he has called upon and promised in his life. आपण पाहतो अब्रामाची शारीरिक परिस्थिती पाहिली तर नाकारण्यासारखी नव्हती. आपण पाहतो साराची जे गर्भशयाची परिस्थिती होती ती देखील नाकारण्यासारखी नव्हती. परंतु अब्रामाने विश्वास ठेवला होता की माझा देव असा आहे की त्याला पक्की खात्री होती की अशक्य गोष्टी शक्य करणार The आहे. doctors might have told that your sickness will prevail. डॉक्टर म्हणतील की तुमचा आजार बरा होणार Your नाही, financial crisis might be a reality. तुमची आर्थिक Your अडचण ही family खरखर problem वास्तविकता might be a असेल. reality. तुमची कौटुंबिक समस्या But वास्तविकता I want to आहे. tell you good news that the Almighty God, El Shaddai, is greater over every fact that you have in your life, every sickness that you have in your life, every weakness that you have in your life, and the promise of the Almighty God, He is able to fulfill it. आपण पाहतो आपला सर्व समर्थवान देव समर्थ आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठली आजाराची परिस्थिती असो, आर्थिक अडचण असो, कौटुंबिक समस्या असो, कुठली समस्या असो, तो समर्थ देव आहे तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याकरिता. Secondly, when Abraham thought that nothing is possible, now everything is impossible, he believed and God revealed himself as the El Shaddai, God Almighty. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की अब्रामाला जे वाटलं की सर्व गोष्टी अशक्य आहेत, त्यावेळेस परमेश्वराने स्वतःला प्रगट केलं की तो सर्वसमर्थ देव आहे, अल शडाय. Is there anything impossible to God? देवाला काही अशक्य आहे The word का? of God says in Job chapter 42 verse 2. योब याचा 42 अध्याय वचन 2. Job said that there is nothing that you cannot do. योब म्हणतो अशी कोणतीच गोष्ट नाही देवा तू करू शकत नाही. And I believe that whatever you have planned, you will perform it. आणि जे काय तू योजना केली ते पूर्ण करणार. Do you believe in a God
to whom nothing is impossible? तुम्ही अशा देवावर विश्वास ठेवता का त्याला काहीच अशक्य Can you नाही? turn to your neighbor and say, there is nothing impossible unto my तुमच्या God? बाजूच्या व्यक्तीकडे पाहून माने की माझ्या देवाला कोणतीच There is गोष्ट अशक्य nothing नाही. impossible unto God. आपल्या देवाला काहीच अशक्य You might be नाही. having sickness, financial problem in your life. तुमच्या जीवनात आर्थिक अडचण असेल, आजार असेल, But the Almighty God, who is all powerful, who is all able, who is all sufficient, says that He is able to turn into every impossible situation into possibilities. जो परमेश्वर सर्वसमर्थवान देव आहे, जो परमेश्वर सर्व शक्यताचा देव आहे, तो सर्व पुरवठा करणारा देव आहे, तो म्हणतो सर्व काही मला शक्य आहे, जे तुम्हाला अशक्य मला शक्य Jeremiah आहे. chapter number 32, verse number 27, the word of God says. इर्मया 32:27. God says, behold, I am the Lord God of all flesh. Is there anything too hard for me? परमेश्वर म्हणतो की मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला काही अशक्य आहे का? What a great promise of God. त्याचं Hallelujah. किती महान अभिवचन. He is able to turn every impossible situation to possible for the glory of God. देवाच्या गौरवासाठी प्रत्येक अशक्य परिस्थिती तो शक्य करेल. Because He is mightier than any kind of sickness that we have in our life. आपल्या जीवनात कोणताही आजार असो तो He सर्वसमर्थ is आहे. mightier than any kind of pressure that we have in our workplace. आपल्या कामाच्या ठिकाणी कुठलाही दबाव He असला is तरी तो mightier सर्वसमर्थ than every आहे. kind of burden of sin that is there upon our back. आपल्या जीवनामध्ये जे काय पापाचं ओझं आहे He तो is सर्वसमर्थ mightier than आहे. every kind of attacks of Satan in our life. सैतानाच्या आपल्या जीवनावर कोणते हल्ला होतात He त्यापेक्षा is तो अधिक mightier सर्वसमर्थवान than any आहे. kind of problem that we have in our life. आपल्या जीवनात कोणत्याही संकटाचा जो And सर्वसमर्थ आहे He is not त्यापेक्षा there just to help us, but He is able to transform every kind of impossible situation into possibilities. तो केवळ आपल्याला Hallelujah. मदत करण्याकरिता नाही तर आपल्या जीवनातील प्रत्येक अशक्य परिस्थितीचं रूपांतर तो शक्यतेमध्ये I करेल. do not हालेलुया. know what situation you might be having. तुमच्या जीवनात कसली It परिस्थिती might असो, be impossible in human sense. मानवी दृष्टीने अशक्य But आहे. as before you leave this church, हे चर्च सोडून I want जाण्यापूर्वी you to put that impossible seeming situation in God's hand, and God is going to turn every impossibility into possibility. तुमच्या अशक्य परिस्थिती देवाच्या हातामध्ये देव प्रत्येक ती अशक्य परिस्थिती शक्यतेमध्ये बदलेल. Our God, El Shaddai, Almighty God, is not just who is there to assist us, but He is there to accomplish His purpose and His promise in our life. आपला सर्वसमर्थवान देव केवळ आपल्याला सहायता करण्याकरिता नाही, परंतु जे अभिवचन दिलं आहे तो पूर्ण करण्याकरिता आहे. Thirdly, we see that the El Shaddai God wants Abraham to do something about his faith. तिसरी गोष्ट, विश्वासाबद्दल अब्राहमाने काहीतरी करावं अशी सर्वसमर्थवान That's देवाची इच्छा why God होती. said to him that walk before me and be blameless. त्यामुळे देव म्हणाला माझ्या पुढे चाल आणि तू निर्दोष राहा. Many times we have faith in God. पुष्कळशात आपला देवावर विश्वास He's a mighty असतो. God, सर्वसमर्थ देव, God of possibilities. शक्यतेचा देव, All these things are there. सर्व गोष्टी आहेत. But many times we do not put faith into action. परंतु आपण ते कृतीत आणत नाही. You know, Jesus was walking on the water, येशू पाण्यावर चालत होता, and all the disciples, they were afraid. सर्व शिष्य घाबरले, And they all said, this is a ghost. सर्व म्हणणारे भूत आहे. And the word of God says, देवाचं वचन सांगतं, Jesus said that, fear not, it is I. येशू म्हटला भिऊ नका मी All of आहे. them heard the words of Jesus. येशू ख्रिस्ताचे शब्द सगळ्यांनी All of ऐकले them had the knowledge that Jesus was there. This was not a ghost. आणि सर्वांना म्हणत नव्हतं की ते But भूत नाही, only येशू आहे. one person was able to put his faith into action. परंतु एकच व्यक्तीने आपला विश्वास Only कृतीत आणला. Peter took the initiative to walk on the water. Humanly thinking impossible situation became possible. for him. आपण आता पेत्रानेच पहिलं पाऊल टाकलं त्या पाण्यावरती. मानवी दृष्टीने पाहिलं तर अशक्य परिस्थिती होती, परंतु ती शक्य झाली. It's not about hearing or knowledge. ज्ञान ऐकणे एवढं पुरेसं नाही. The word of God says याचं वचन that सांगतं, James said that faith without works is a dead faith. याकब सांगतं जर विश्वासात क्रिया नाही तर तो विश्वास निर्जीव. Many times we do not have anything happening in our life. पुष्कळच्या वेळेस आपल्या जीवनात गोष्टी घडत नाहीत, Why? Because we have partly faith. कारण आपला थोडाफार विश्वास असतो. 50-50 faith. 50% Many विश्वास. times our faith starts to stagger when we look at the realities of life. जीवनाची वास्तविकता आपण पाहिले तर आपला विश्वास डळमळू लागतो. Everything is very nice over here. इथं फार चांगलं We वाटतं, make all confession over here. इथं सगळ्या प्रकारची We कबुली, sing all the songs of jubilation over या here. ठिकाणी विजयाचे गीत गातो. When we go home, पण घरी when the गेल्यानंतर reality is there, we stagger in our faith. त्यावेळेस वास्तविक परिस्थिती ती आपण घाबरून जातो. Abraham, knowing that he was old, Abraham, knowing that his wife Sarah's womb was as good as dead, he staggered not because he believed in an Almighty God, El Shaddai, who is able to
turn every impossible situation into possibility. अब्राहम माहिती होतं की शारीरिकरित्या तो म्हातारा झाला होता, त्याची पत्नी जी होती गर्भशय ती जन्म देऊ शकत होती, तरी तो त्या ठिकाणी डळमळला नाही. परंतु त्याने सर्वसमर्थवान देव याच्यावरती विश्वास ठेवला, कारण त्याला माहिती होतं तो अशक्य परिस्थिती शक्य करणारा देव. Almighty God, El Shaddai, revealed himself to Abraham, and God, he said that I am not only going to satisfy you with a promise in Genesis chapter 12, but when we go to Genesis chapter 17 verse 1 to 7, he says that I am able to take you from a promise to a covenant. आपण पाहतो अब्राहमाला देवाने उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अभिवचन दिलं होतं, परंतु परमेश्वर त्याला म्हटला मी केवळ अभिवचन पूर्ण करणारा देव नाही, परंतु उत्पत्ती 17:1-7 वाटलं तर परमेश्वर म्हणतो तुला अभिवचन नाही, परंतु तुझ्या बरोबर आता मी करार करणार आहे. God said, no more you are going to be called as Abraham, I will call you Abraham, for you are going to be the children, father of the nations. ते म्हटलं तू आता अब्राहम राहणार नाही, परंतु अब्राहम होशील, कारण तू राष्ट्रांचा पिता होशील. Confession of our mouth is आपल्या very much मुखाची important. कबुली. You know, many times we confess negative things in our life. दुष्काळाच्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी कबुली That's why करतो, negative things happen in our lives. त्यामुळे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात The होतात. purpose why God changed his name from Abraham to Abraham, because now onwards he is going to call himself as the father of the nations. देवाने त्याचं अब्राहम मधून अब्राहम असं नाव ठेवलं का, कारण तो आता कबुली करणार आहे की मी राष्ट्रांचा पिता होणार आहे. Every time that he thinks about his name, he says that I am the father of the nation. प्रत्येक वेळा तो आपल्या नावाचा विचार करत असतो, म्हणत असं की मी आता राष्ट्रांचा Every पिता. time that he is asked by somebody what is his name, he says I am Abraham, I am the father of the nation. प्रत्येक वेळा जे असेल तर नाव विचारायचे लोक तो म्हणतात मी आता अब्राहम आहे, कारण मी राष्ट्रांचा Why? पिता. Because God is not a God who changes like the people changes in का, life. कारण जसे लोक बदलतात सारण्यासारखे रंग बदलतात, देव बदलत नाही. Numbers chapter 23 verse 19, the word of God says गणना 23:19. that God is not a man that he should lie. म्हणून देव काय मानव नाही की त्यांनी लबाडी करावी. He's a covenantal God. Hallelujah. तो कराराचा देव. He keeps his covenant from generation to generation. त्याचा करार पिढ्यानपिढ्या तो पाळणारा आहे. Let us hold on to the promise of God. देवाच्या अभिवचनाला धरून Let us राहू. hold on to the promise of God, the Almighty God who says that I am able to turn your impossible like situation into त्या possible. सर्वसमर्थवान देवावरती आपण विश्वास ठेवूया, तो म्हणून तुमची अशक्य परिस्थिती असेल तरी मी शक्य करण्यास समर्थ Secondly, आहे. the responsibility that God gives to Abraham. दुसरी गोष्ट देवाने अब्राहमाला जी जबाबदारी दिली, What he says, तो काय म्हणत आहे, walk before me and be blameless. माझ्या पुढे चाल आणि निर्दोष राहा. There is a responsibility. जबाबदारी आहे. What is the responsibility? जबाबदारी काय आहे, Walk before me and be blameless. माझ्या समोर चाल आणि निर्दोष राहा. The word walking before God is not following a religion. We have already so many religions. We don't want to add one more religion. आणि देवावरच चालणं म्हणजे एखाद्या धर्मात चालणं नाही, कारण आपल्याकडे पुष्कळसे धर्म आहेत. Christianity is not religion. It is a living relationship with God. समजून Hallelujah. घ्या, ख्रिस्ती म्हणजे धर्म नाही, परंतु देवाबरोबर असणारे नाते संबंध. Our problem is that we cannot really experience the presence of God because we have been following Christianity as a religion and traditionally doing everything. आपल्याला परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव येत नाही, कारण आपण म्हणतो ख्रिस्ती जीवन जे आहे रूढी परंपराने धर्माप्रमाणे आपण वागतो. Traditionally we come to church. रूढी परंपराने असं चर्चला येतो. Traditionally we worship God 5 fast songs, 3 slow songs. That's all worship in. रूढी परंपरा सारखं आपण 4 वेगाने गीत गातो, 3 हळू गीत गातो, झाली Everything we भक्ती. do traditional. सर्व गोष्टी रूढी And परंपरेनुसार. that's why we don't experience the presence of God even after doing all these things. हे सगळं केल्यानंतर देखील देवाच्या समक्षतेचा आपला अनुभव येत Look at नाही. the life of Zacharias in Matthew chapter 1 verse 5 onwards. मत्तकृष्ण वर्तमान पहिल्या अध्याय 5व्या वचनामध्ये जकार्याच्या जीवनाकडे He पहा. was a priest. तो याजक होता. He was a righteous person. तो नीतिमान He व्यक्ती was होता. faithful in doing everything that was needed according to the priesthood. आणि जे काय याजकाच्या परिपाठाप्रमाणे होते ते सर्व काही विश्वास He करत was होता. faithful in burning the incense when the turn came for him to go into the temple and be at the temple burning the incense. धूप जाळण्याची ज्यावेळेस त्याची वेळ येत असते, तो विश्वासाने त्या ठिकाणी जाऊन ते धूप जाळत असे. Everything faithful. सर्व काही विश्वासूपणे. Faithful in hearing the word of God. त्याच वचन ऐकण्यात विश्वास. Faithful in bringing the message to the people. लोकांना संदेश देण्यामध्ये विश्वास. Faithful in praying on behalf of the people to God. लोकांच्या वतीने देवाकडे प्रार्थना करण्यात Everything going on विश्वास. fine. सर्व काही ठीकठाक. But when the angel of God appeared
appeared to Zacharias at the altar of the incense. आपण पाहतो धूपवेदीच्या इथे ज्यावेळेस देवदूत येऊन जखराला He प्रगट could झाला, not have faith for himself. स्वतःसाठी त्याच्याकडे विश्वास नव्हता. Zacharias, you have been having faith for the people. इतके वर्ष लोकांसाठी त्याने विश्वास ठेवला, Zacharias, you have been praying for the people. इतके वर्ष लोकांसाठी प्रार्थना करत होता. Zacharias, you have been praying and pray. People have received the answer of the people. जकरिया तू लोकांसाठी प्रार्थना करत त्यांना उत्तर मिळत आहे. Everything was happening traditionally. सर्व काही रूढी परंपरेने. That's why when the angel of God came at the altar of the incense, he could not believe. त्यामुळे देवाचा दूत ज्यावेळेस देव धूपवेदी जवळ त्याला भेटला तो विश्वास ठेवू शकला Many times नाही. we miss out with the blessings of God because everything that we do is a religion to be followed. It is a tradition to be followed. आपण देवाचे आशीर्वाद गमावतो का? आपण रूढी परंपरानुसार करतो, एक धर्म म्हणून करतो म्हणून. God is not interested in a tradition. देव रूढी परंपरा God is not interested in a religion. तुम्ही धर्माचं पालन करता, देव उत्सुक Many नाही. times we are so caught up with the traditionalism that we have divided the sacred worship and the secular life. आणि पुष्कळशा वेळेस आपण त्या धर्मचरणामध्ये इतकं स्वतःला गुंतून टाकतो की आपलं लोकांमधलं जीवन आपलं वेगळं असतं आणि प्रभूच्या सानिध्यात वेगळं असतं. Traditionally we think only God is over here only. रूढी परंपरेनुसार देव इथंच आहे. When we go out, बाहेर गेल्यानंतर, when we go to our workplace, कामाच्या ठिकाणी when गेल्यानंतर, we go to a place of studies, अभ्यासाच्या ठिकाणी गेल्यानंतर, young people, when you go to your board examination hall, आणि जे तरुण आहे आता परीक्षेच्या सभागृहात जातील, oh, I think God's presence cannot be over here. देवाची उपस्थिती इथं असू शकत नाही. Why? का? Because it's a traditional worship. कारण रूढी परंपराची That's उपासना. why Psalmist says in Psalm 16 verse 8, स्तोत्र संहिता 16 say that I वचन. have set the Lord always before me, and he is at my right hand, and I shall not be moved. परमेश्वराच्या माझ्या उजव्या हाताच आहे आणि मी ढळणार नाही. Proverbs chapter 5 verse 21, the word of God says, नीतिसूत्र 5:21. for the ways of man are before the eyes of the Lord. मनुष्याचे मार्ग परमेश्वरासमोर If God's आहेत. presence is there everywhere, परमेश्वराची उपस्थिती सर्वत्र if आहे. El Shaddai Almighty God is everywhere, अलशेडाय सर्वसमर्थवान देव सर्वीकडे आहे. then our walk needs to be constant everywhere. आपलं Hallelujah. चालणं देखील सातत्याने असलं Our पाहिजे. walk needs to be constant when we have a God consciousness that God eyes are upon me, then we can experience the blessings of God everywhere in our ज्यावेळेस lives. आपल्याकडे तो विवेक असतो की परमेश्वर आपल्या बरोबर, आपले परमेश्वरच्या आपल्याकडे आहेत, तर आपण सातत्याने त्याच्या सानिध्यात चालू. Secondly, what is walking with God? दुसरी गोष्ट, देवाबरोबर चालणं म्हणजे काय? Walking with God is not an experience to be remembered and cherished lifelong. देवाबरोबर चालणं म्हणजे एकदा अनुभव आला आणि आयुष्यभर तोच लक्षात ठेवून Many चालणं times we नाही. go to some kind of seminar, it was such a wonderful seminar, and this preacher came and that preacher came, and we live the whole life on the basis of that experience. आणि पुष्कळशा काय त्या परिषदेला आपण जातो, आपण उपदेश ऐकतो, म्हणतो हा उपदेश करणारा चांगला, तो उपदेश करणारा चांगला, आयुष्यभर त्याच उपदेशावर जगतो. Almighty God does not want us to survive on a one-time experience for lifetime. देवाची इच्छा नाही की एक अनुभव आयुष्यभर त्या अनुभवावर आपण जगावं. Almighty God, El Shaddai, wants us to have a relationship every day with Him. सर्वसमर्थवान अलशेडाय देव त्याची इच्छा आहे की दररोज आपण त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित That's why the word of करावा. God says in Deuteronomy chapter number 10 verse number 12. त्यामुळे अनुवाद याचा 10वा अध्याय 12 It says, वचन. what doeth the Lord require of thee? परमेश्वर तुझ्याकडून काय मागणी करत आहे? What does the Lord require of us? आपल्याकडून देव काय मागणी The करत Lord आहे? does not require of us some kind of excitement in some kind of event or a meeting or a conference. आणि कुठल्या कॉन्फरन्स मध्ये, कुठल्या सभेमध्ये एका वेळेचा अनुभव आपण घ्यावा असं नाही. The word of God says, देवाचं वचन सांगत what आहे, does the Lord require of us? To परमेश्वर walk आपल्याकडे in His ways, to love Him, to serve the Lord thy God with all thy heart and with all thy soul. तू आपला परमेश्वर देव याच्यावर संपूर्ण अंतकरणाने, मनाने, संपूर्ण जीवाने प्रीती कर व त्याची सेवा कर. अनुवाद 10:12. That's what Almighty God, El Shaddai, He demanded of Abraham, that walk before me. त्यामुळे अब्रामाकडे देवाने ही मागणी केली की अलशेडाय की माझ्या बरोबर तू चाल. Thirdly, we see that there is a response. तिसरी गोष्ट आपण पाहतो The प्रतिसाद. response from Abraham is that he walked before God with perfection or blameless. आणि निर्दोष असा अब्राम देवाबरोबर चालला. This does not mean that we are perfect. याचा अर्थ असा नाही की तो परिपूर्ण. Nobody is perfect. कुणी परिपूर्ण But what नाही. does it mean to walk before God and be blameless? याचा अर्थ काय होतो की देवाबरोबर चालणे आणि निर्दोष राहणे. It talks about life of integrity.
जीवनाचे जो निष्ठावंतपणा आहे. Job, in Job chapter 1 verse 1. योग पहिला अध्याय पहिलं The word of वचन. God says, and God's word says that Job was upright and feared God. योग सात्विक होता आणि देवाला भिवून चालणारा. Genesis chapter 6 verse 9, the word of God says, उत्पत्ती 6:9. in the world full of wickedness, दुष्टतेचं ते जग when the होतं. world was moving to the height of wickedness, दुष्टतेच्या उच्चांकापर्यंत जग Noah पोहोचलं. walked with God. नोहा देवाबरोबर चालला. Many times the fulfillment of the promise of God delays with a motive that we need to walk with God. आणि पुष्कळशा देवाचा उद्देश आपल्या जीवनामध्ये उशीर करतो कारण आपण देवाचा It उद्देश does काय not त्याप्रमाणे happen चाललं all of a पाहिजे. sudden. अचानक होत नाही. We want God to do everything all of a sudden. Today pray, tomorrow immediately there should be breakthrough. आपल्याला वाटतं की लगेच अचानक गोष्टी देवाने केल्या पाहिजे. आज प्रार्थना केली उद्या कोंडी फोडी. The reason God wants us to walk before God blameless is that we might be prepared to receive the blessings of God in our life. देवाची इच्छा आहे की आपण देवाबरोबर चालावं यासाठी की देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. What does it mean to walk before God blameless? निर्दोषपणे देवापुढे चालणं म्हणजे काय? Firstly, पहिली गोष्ट, walk before God blamelessly even when nobody is following you. जरी तुमच्या मागे कोणी येत नसेल तरी देवापुढे निर्दोष चालणे ही पहिली गोष्ट You know, we आहे. are so much caught up with that today's fashion. How many Facebook followers are there? आणि आपण पाहतो आजचे जे राहणीमान आहे की थॉट पुस्तकावर आपले किती चाहते आहेत. You put some kind of status and 100 times you will see how many people have liked me. आपण एक लेख टाकतो आणि पाहतो किती जणांना आपलं ते आवडलं How आहे. many followers are there? आपले अनुयायी किती झाले. How many Facebook friends are there? किती थोबाड पुस्तकाचे मित्र Because we are आहेत. crazy about following the crowd. कारण लोकांना मागे जाण्यासाठी आपण येडे झालो. Word of God says, देवाचं वचन and सांगतं, God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला, walk before me and be blameless. माझ्या पुढे चाला निर्दोष राहा. When we should walk before God and be blameless? तेव्हा आपण देवापुढे चालून निर्दोष राहिलं When पाहिजे. the crowd is running towards world, we need to walk before God and be blameless and follow God. जगामागे लोक धावत आहे, आपण पुढे चाललं पाहिजे, देवाकडे गेलं पाहिजे, निर्दोषपणे चाललं What is पाहिजे. walking before God and being blameless? का देवापुढे चालणं आणि निर्दोष राहणे? Walk before God and be blameless when nobody is seeing you. देवापुढे चालणे निर्दोष राहणे ज्यावेळेस कुणी आपल्याकडे बघत नाही When हो. nobody sees you. ज्यावेळेस कुणी बघत When नाही. your pastor does not see you. पास्टर तुम्हाला बघत When your नाही. husband, your wife does not see you. नवरा बायको बघत नाहीत. When your parents do not see आई you. वडील तुम्हाला बघत नाहीत. That's where we need to walk before God and be blameless. त्याच वेळेस आपण देवापुढे चाललं पाहिजे, निर्दोष राहिलं पाहिजे. Joseph was all alone in Potiphar's wife. house. पोटिफरच्या घरामध्ये योसेफ एकटाच होता. Potiphar gave everything in the hands of Joseph except his wife. पोटिफरने योसेफाच्या हातात सगळं दिलं, फक्त बायको नाही दिली. Potiphar is not there to look. पोटिफर बघायला नाही. And then Potiphar's wife tried to seduce Joseph. मग पोटिफरची पत्नीने काय केलं, योसेफाला चेतवण्याचा Nobody प्रयत्न was केला. watching. कुणी बघत When नव्हतं. nobody was around there, तिथं अवतीभोवती कोणी नव्हतं. Joseph decided to walk before God and be blameless. योसेफाने निर्णय घेतला, देवापुढे चालायला निर्दोष राहील. Students, when you go to the examination hall, your parents may not be there at the examination hall. विद्यार्थ्यांना तुम्ही ज्यावेळेस परीक्षाच्या खोलीत जाल त्या ठिकाणी तुमचे आई वडील नसतील. Don't do. असं म्हणणं, दाखव ना थोडं, अरे थोडं दाखव की. Walk before God and be blameless. देवापुढे चाला, निर्दोष राहा. Walk before God and be blameless. देवापुढे चाला, निर्दोष राहा. When nobody stands with you and appreciates you, ज्यावेळेस तुमच्याबरोबर कुणी उभं राहत नाही, तुमचं कौतुक करत नाही, walk before God and be blameless. देवापुढे चाला, निर्दोष राहा. When nobody is there to applaud for you, oh yes, you did great thing. कुणी नाही तिथे टाळ्या वाजवल्या, मस्त केलं, चांगलं केलं. Walk before God. देवाबरोबर चाला. David was all alone over there tending the sheep. दावीद एकटाच होता तिथे मेंढरं Father was राखताना. not there to clap his hand for David. वडील नव्हते टाळ्या वाजवायला, मस्त रे दाविदा. Brother were not there to appreciate him. भाऊ पण नव्हते कौतुक करायला. David walked before God and became blameless. दावीद देवाबरोबर चालला. Many times we are so accustomed to receive praise. आपल्याला इतकी सवय लागते ना, लोकांनी आपले वाहवा We करावी. cannot stand the test of praise. आपण वाहवा केली नाही तर आपण थांबू शकत नाही Nobody तिकडे. is there to appreciate you. कुणी नव्हतं कौतुक करायला. Walk before God and be blameless. जेव्हा कुणी कौतुक करायला नसेल तर देवाबरोबर निर्दोषपणे When you चाला. have to suffer physical loss, ज्यावेळेस तुम्हाला भौतिक तोट्याला तोंड द्यावं when you लागेल, have to suffer the loss of your finances
loss of your position in your workplace, loss of your job, walk before God and be ज्यावेळेस तुम्हाला blameless. तोटा होतो, तुमच्या आर्थिक गोष्टींमध्ये तुमचं पद निघून जातं, तुमच्यावर कोणी नसतं, त्यावेळेस देवाबरोबर निर्दोषपणे चाला. Daniel walked before God and became blameless. दानिएल देवावर चालला, निर्दोष He राहिला. was not worried about his job. तो नोकरीबद्दल विचार केला And नाही. that's why, in spite of knowing that the king had made a decree and he cannot take it back, Daniel, knowing everything, he went into his room, he opened the window toward Jerusalem, and he prayed 3 times a day as he did always. आपण पाहतो दानिएलला माहिती होती की जे फरमान राजाने बनवलेलं आहे त्याच्यावर सही केलेलं राजा देखील तो बदलू शकत नाही. तरी देखील आपण पाहतो दानिएल घरी गेला, त्याने आपली खिडकी उघडली, 3 वेळा दिवसातून प्रार्थना केली. Even when he had every possibility to lose his job, त्याला माहिती होती की असं केल्यानंतर माझी नोकरी जाईल. he walked before God and तेव्हा became पुढे तो चालला blameless. निर्दोषपणे. When people call us as a fanatic and crazy person, जास्त लोक म्हणतात अरे येडे धर्मवेडे आहेत. many people, we know, आम्हाला माहिती आहे, you know how you are. माहिती कसा आहे तू. When people make such kind of sarcastic remarks, ज्यावेळेस लोक असे टोमणे मारतात ना, walk before God and तेव्हा be पुढे चाला, blameless. निर्दोष राहा. Walk before God and be blameless. तेव्हा पुढे चाला, निर्दोष राहा. You know, that word is not something that you just walk like going for a morning walk or evening walk with God. असं नाही सकाळी संध्याकाळी देवाबरोबर चालत राहायचं. Amos 3:3 says, आमोस 3:3, how can two walk together unless and until they agree with each other? दोघं जोपर्यंत एकमेकांची सहमत होत नाहीत कसे चालू शकतात. Who is that one? एक कोण आहे? I am that one. मी तो एक आहे. With whom I should agree? कुणाबरोबर सहमत झालं Not with पाहिजे? the trends of the world. जगाच्या राहणीमानीप्रमाणे Not नाही, with the traditions of the world. जगाची रूढी परंपरा नाही, But I need to agree with God. देवाबरोबर सहमत झालं When पाहिजे. we agree with God, देवाबरोबर सहमत हो, we can be walking before God and be blameless. तेव्हा पुढे चालू आणि निर्दोष राहू. Abraham अब्राहम walked before God and became blameless. देवाबरोबर चालला, निर्दोष The word of राहिला. God says, देवाचं वचन at the सांगतं right time, योग्य वेळेला God did his work in the life of Abraham. अब्राहमाच्या जीवनात देवाने त्याचं कार्य केलं. The question is not whether God's presence is there with us or not. प्रश्न हा नाही की देवाची उपस्थिती आपल्या बरोबर आहे किंवा Question नाही. is that are we walking before God? प्रश्न आहे की आपण देवापुढे चालत Are आहोत we का? living a blameless life before God? देवापुढे निर्दोष जीवन आपण जगत आहोत From where का? does the blameless life start? कुठून निर्दोष जीवनाची सुरुवात होते? World says जग म्हणतं you speak properly, you see properly, you walk properly, and then you will live a holy life. नीट पहा, व्यवस्थित वाग, सर्व काही नीट कर तर पवित्र जीवन That is the जगशील. world's way of blameless life. जगाचं असं म्हणणं आहे, हे निर्दोष But in जीवन. God's kingdom, the blameless life comes from the heart. परंतु देवाच्या राज्यामध्ये निर्दोष जीवनाची सुरुवात हृदयातून Proverbs होते. chapter 4 verse 23, the word of God says, नीतिसूत्र 4:23, keep your heart with all diligence, तुझ्या हृदयाचं रक्षण कर, for in it are the issues of life. तिथं जीवनाचा उगम आहे. Incurable diseases are there in the life. आणि तिथं काय असाध्य रोग. We don't have to find the roots of the evilness by going there and there and looking at where is it. It is all over here. इकडे तिकडे जाऊन दुष्टाचं मूळ शोधण्याची आपल्याला गरज नाही, सर्व आपल्या अंतःकरणातच आहे. Word of God says. देवाचं वचन सांगत And आहे. that's why David says, restore unto me the joy of thy salvation. त्यावेळेस दावीद म्हणतो, माझ्या तारणाचा आनंद पुनर्स्थापित Renew a right कर. spirit within me. माझ्यामध्ये नवीन आत्मा दे. It all starts with the right heart. सगळी सुरुवात होती आपलं अंतःकरण जर योग्य Secondly, असेल तर. it reflects in our day-to-day walk with दुसरी God. गोष्ट देवावर चालत असताना ते प्रतिबिंबित Micah होतं. chapter number 6 verse number 8, the word of God says, मिका 6:8, to walk humbly with your God. तुझ्या देवाबरोबर नम्रतेने चाला. We are called to walk humbly with our God. आपल्या देवाबरोबर नम्रतेने Our नम्र day-to-day भावाने life चालणे. must show that the Al Shaddai, Almighty God is with us. दररोजच्या दैनंदिन जीवनात आपण दाखवलं पाहिजे की अल्शडाय देव आपल्या बरोबर आहे, नम्र भावनेने And चाला. then it will result into testimony. मग त्याचा परिणाम काय होईल? साक्ष. Philippians chapter number 2 verse number 15, the word of God says, फिलिप्पियरास पत्र 2:15 our वचन. testimony आपली should be साक्ष blameless and harmless children of God. देवाचे लेकर म्हणून आपण निर्दोष असलं पाहिजे, कुणाला हानी न That पोचवणारे. we may be blameless and harmless, the sons of God without rebuke, in the midst of the crooked and perverse nation, among whom ye shine as lights in the world.
फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 15 वचन. यासाठी की या कुटील व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी असे देवाचे निष्कलंक मुले असे व्हावे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसावा. Why there is no witness of the Almighty God through our life? आपल्या जीवनामधून सर्वसमर्थवान देवाची साक्ष का नाही? Because our celebrations also same like others. लोक साजरा करतात, आपण तसंच साजरा करतो. Our marriage, our birthday, our engagement, we do everything that is according to others and there is no difference. आपला वाढदिवस, लग्न, मागणीचे सोहळे सगळे इतर करतात तसं आपण करतो. Our traditions are there the same way. आपली रूढी परंपरा And people त्यांच्यासारखीच. say, we thought that there is something in their life, लोक म्हणतात आम्हाला वाटलं यांच्या something जीवनात काहीतरी different in वेगळं their आहे. life. But everything is the same. त्यांचं नाम तर सारखंच आहे. That's why we don't shine in the world as like stars in the perverse generation. त्यामुळे कुटील पिढीमध्ये आपण ताऱ्यासारखे चमकत नाही. Many times our festival also the same. पुष्कळच्या वेळेस आपले सणवार पण तसेच. Our enjoyment, our festival cannot end without this. आणि आपले आनंद, आपला सण याच्याशिवाय संपत नाही. Pastor, only this much. फक्त एवढेच 90-60. I didn't say that. नाही मी म्हणालो, ते इंग्लिश मध्ये नाही होत म्हणून मराठीत म्हणालो. Only this much. एवढंच. And then this much. मग थोडी वाढते. And then this much. मग एवढंच. And then this much. आता म्हणू का मराठीमध्ये नको एवढं. Everything is the same. सगळं तुम काही भी एकसारखंच. पियो, हम भी पियो, हे धर्मी हो तुम भी पियो, हे पापी हो तुम भी पियो. Righteous you also drink, sinless you also drink, I also drink. And people say, "Arey, it is the same thing." अरे लोक आपल्यासारखेच आहेत. And that's why we also become crooked as the word is crooked. जसं जग कुटीला आपण कुटील We also बनतो. become perverse as the world is perverse. जसं जग कुटीला आपण पण तसंच बनतो वाकडे That's why we तिकडे. cannot shine as stars in this world. या जगात ताऱ्यासारखं चमकत नाही आपण. We believe in Almighty God. आपण सर्वसमर्थवान देवावर El विश्वास ठेवतो. Shaddai, Almighty God, should be brought out before the people in our walk, in our way we celebrate. आपला सर्वसमर्थवान देव जे आपले सोहळे साजरे करतो, चालतो, त्याच्यामध्ये तो दिसला पाहिजे. Our life must be a witness to God in order for El Shaddai, Almighty God, to be lifted up. जर सर्वसमर्थवान अलशेडायला देवाला उंच करायचं असेल तर आपलं जीवन साक्ष बनलं पाहिजे. Let us all stand in the presence of the Lord. सर्व देवाच्या सानिध्यात उभे I do राहूया. not know what situation you might be going through in your life. मला माहित नाही तुमच्या जीवनात कोणत्या परिस्थितीतून चालला Abraham आहात. was weak in his body. अब्राहम शरीरात दुर्बळ. In his weakness, God turned up to him as a Almighty God, El Shaddai. आणि देव त्याच्या अशक्तपणामध्ये त्याच्याकडे आला आणि देव त्याच्यासाठी अलशेडाई झाला. I do not know what situation you might be going through. मला माहित नाही तुम्ही कोणत्या You परिस्थितीतून might चालला be weak आहात. physically, you might be weak spiritually, you might be weak mentally in your life. तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आध्यात्मिकरित्या I दुर्बळ want to असाल. tell you good news that El Shaddai, Almighty God, is with मी us. चांगली वार्ता सांगतो की अलशेडाई देव आपल्या बरोबर You might be आहे. a situation, you might be having a situation that seems to be impossible. तुमची परिस्थिती असेल जी अशक्य तुम्हाला वाटत असेल, Give it in the hands of El Shaddai, Almighty God. अलशेडाई सर्वसमर्थवान He देवाच्या is हातात द्या. able to turn every possibilities for you. तो प्रत्येक अशक्य गोष्ट तुमच्यासाठी शक्य करेल. What does El Shaddai, Almighty God, demand of us? अलशेडाई सर्वसमर्थवान देव आपल्याकडून काय मागणी करतो? Walk before God. देवा पुढे चाला. He is not interested for us to survive on some kind of revelation or some kind of experience, but He wants us to walk with God, walk before God, the El Shaddai, Almighty देवाची God. इच्छा नाही की कुठलं तरी प्रगटीकरण आनंदबरोबर आपण जगावं, परंतु दररोज आपण सर्वसमर्थवान देव अलशेडाई याच्या बरोबर चाललं If पाहिजे. we serve El Shaddai, Almighty God, then our way we celebrate, the way we behave in our workplace, in our examination hall, in our place of studies has to be changed because we serve Almighty God who is greater than all. सर्वसमर्थवान देव अलशेडाई देव आहे. मग आपलं वागणं चालणं बदललं पाहिजे. आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या शाळेच्या ठिकाणी, आपल्या परीक्षेच्या ठिकाणी, जिथे कुठे आपण जाऊ, सर्वसमर्थवान देव आपल्या बरोबर Do you आहे. believe that Almighty God is with you? मला जाणीव का सर्वसमर्थवान देव तुमच्या Almighty बरोबर God आहे. is with you? सर्वसमर्थवान देव तुमच्या बरोबर आहे. We serve a mighty God. Amen. आपण सर्वसमर्थवान We देवाची serve सेवा a mighty करतो. God. सर्वसमर्थ देवाची आपण सेवा करतो. God changed the name of Abraham to Abraham. अब्राहमचं नाव देवाने अब्राहम केलं. God wanted him to every day pronounce that I am a child of the Almighty God. देवाची इच्छा होती की दररोज त्यांनी करावं, कबूल करावं, मी देवाचं मुलं आहे. Let us sing a song for the glory of God. देवाच्या What a गौरवासाठी mighty गीत God we गाऊया. serve. इंग्रजीतून what a mighty God Let we us sing serve. jubilantly.
आपण Let's विजयाने lift गाऊया. up El Shaddai, Almighty God. अलशदाई ऑलमाइटी देव, Let's glorify the name of the Lord. त्याचं नावाचं गौरव करू. What a mighty God we serve. 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 Let us clap and praise the Lord. Let us clap and praise the Lord. Let us clap and praise the Lord. What a mighty God we serve. Let us dance and praise the Lord. Let us dance and praise the Lord. Let us dance and praise the Lord. What a mighty God we serve. Just a minute. You know, how do we dance before the Almighty God? सर्वप्रथम देवावर कसा नाचतो? We will dance and praise. Praise the Lord. Today, India South Africa match is there. Super 8. भारत साऊथ आफ्रिकाचा सामना आहे. That Ishan ईशान Kishan, he hits a 6. ईशान किशन षटकार मारतो. And we eject out of our chair as if we are going to get the cup. आपण खुर्चीतून उडी मारतो तसं काय चषक आपल्याला मिळणार. That Abhishek Sharma comes on the stadium, we clap for him. अभिषेक शर्मा येतो, टाळ्या वाजवतो आपण. And he gets out on golden duck. आणि तो मग स्वर्ण शून्यावर जातो भोपळ्यावर. Abhishek Sharma may disappoint you, but Almighty God will not disappoint you. सर्व समर्थवान देवाला निराश करणार नाही तुम्हाला. God is mightier than the hands of Ishan Kishan. ईशान किशन पेक्षा देव सर्व समर्थवान आहे. So if he is mighty, जर तो समर्थ आहे, we need to dance. आपण नाचूया. If you don't know how to dance, just sway your नाही तर waist. फक्त असं असं तरी करा. Let us worship the living God. Amen. देवाची भक्ती करूया. Are you ready? तयार आहात का? Let's glorify the name of the Lord. जगात We will dance and praise the Lord. We will dance and praise the Lord. We will dance and praise the Lord. What a mighty God we serve. We will dance and praise the Lord. We will dance and praise the Lord. We will dance and praise the Lord. What a mighty God we serve. What a mighty God. We serve. What a mighty God we serve. Angels, The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve. 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 what a mighty God. God we serve. What a mighty God we And let's glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचे गौरव करूया. El Shaddai, Almighty God. अलशदाई सरस्वती देव. We worship you, Jesus, Lord. येशू आम्ही उपासना भक्ती We praise करतो. your name, Lord and Father. प्रभूच्या नावाचे स्तुती We करतो. thank you, God, that in the midst of our impossibilities and weakness, you are still there to be our El Shaddai, Almighty God. प्रभू आम्ही आभार मानतो आमच्या अशक्तपणामध्ये, आमच्या अशक्यतेमध्ये तो अलशदाई देव आहे, सर्व काही शक्य करणारा. We thank you, God, that you have demanded us, called us to live and to walk before you, O Lord. प्रभू आम्ही आभार मानतो, तू आम्हाला पाचारण केले, बोलवले की आम्ही तुझ्या पुढे चालावं. Throughout this week, O Lord, help us to be cautious that your eyes are upon us, Lord. प्रभू या आठवड्याभर आम्हाला हा विवेक असू दे की तुझे नेत्र आमच्यावर आहेत. And help us to walk blamelessly, Lord and Father. प्रभू आम्हाला निर्दोषपणे चालण्याकरिता Let सहायता our कर. lives be a witness, and let our witness be to glorify, to lift up
El Shaddai, Almighty God. प्रभू आमचं जीवन हे साक्षी बनवू दे आणि आम्ही अलशडाई जो देव आहे त्याला उंच करावं यासाठी आम्हाला मदत Let कर. your name be glorified through our lives. We आमच्या जीवनाद्वारे प्रार्थना करतो, तुझ्या नावाचं गौरव होते. In Jesus' matchless name we येशूच्या अतुल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. pray. Everybody said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण स्थानापन्न होऊया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे We की are so आपण glad to उभं let you राहावं. know that our worship in church sister Esther Dar is celebrating her birthday this week. या आठवड्यात आपले भक्तीचे इन्चार्ज जे आहेत सिस्टर एस्टर त्यांचा वाढदिवस साजरा करत Let us आहेत. sing a birthday song. वाढदिवस Happy गीत गाऊया. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to the married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. परमेश्वर प्रार्थना करतो जे प्रियजन या आठवड्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस We साजरा thank करत you, आहेत. Lord, for your faithfulness in their personal and marital lives till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक बाहिक जीवनात विश्वास राहायला आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, त्यांच्या जीवनात नवीन वर्षात ते पदार्पण करत help them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिकाने विरुद्ध विश्वासपणाचा संरक्षणाचा Let पुरवठ्याचा all the promise of your word be fulfilled in their lives. ज्या वचनाचे सर्व अभियोजन त्यांच्या जीवनात पूर्ण Show हो them many more birthdays and आणि anniversaries. अधिक वाढदिवस लग्नाचे वाढदिवस We दाखव. as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण Let us करूया. worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दशच आपलं दानर पण सेवा कार्याचं दानर पण देऊन परमेश्वरची भक्ती I'll be करूया. standing right behind the church to meet you. रेव्हरंड स्टीवन चर्चच्या मागे असतील तुम्हाला God भेटण्याकरिता bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. सागर पहाड़ से विशाल है तेरा प्रेम मेरे प्रति, मैं अपने दिल खोले यहाँ पाने खड़ा हूँ शंगाई. सच्चाई जान कर खुश हूँ, हर रोज मैं हाथ उठाता हूँ और गाऊँ मैं सदा तेरे प्यार के गीत. गरे ग म गरे सरि सा सरि सा सरि सा सरि सा सरि सा रे. गरे ग म गरे सरि सा सरि सा सरि सा सरि सा पा प रे सा. गरे ग म गरे सरि सा सरि सा सरि सा सरि सा सरि सा रे. गरे ग म गरे सरि सा सरि सा सरि सा सरि सा पा प रे सा. सागर पहाड़ से विशाल है तेरा प्रेम मेरे प्रति, मैं अपने दिल खोले यहाँ पाने खड़ा हूँ चंगाई. सच्चाई जान कर खुश हूँ, हर रोज मैं हाथ उठाता हूँ और गाऊँ मैं सदा तेरे प्यार के गीत. तेरे प्यार के गीत मैं गाऊँ, तेरे प्यार के गीत मैं गाऊँ, तेरे प्यार के गीत मैं गाऊँ, तेरे प्यार के गीत मैं गाऊँ. नाचने को दिल करे
the truth, and I will daily lift my hands, for I will always sing of when your love came down. I could sing of your love forever. 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 Oh, I feel like dancing. It's foolishness, I know. But when the world has seen the light, they will dance with joy like we're dancing now. I could sing of your love forever. 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 तेरे प्यार के गीत मैं गाऊं, सारे गम गर सारे 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 गम गर सारे 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 गम गर सारे सारे तेरे प्यार के गीत मैं गाऊं, सारे गम गर सारे सारे मैं गाऊं, सारे गम गर सारे सारे